टाकेचीवाडी आणि बीसीसी चिंचवली असा हा मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होत आहे। फलंदाजी करणारा संघ आपण बघितला तर तो आहे टाकेचीवाडी। गोलंदाजी करणाऱ्या संघाला एका षटकाची पेनल्टी। मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू। समोरच्या दिशेने फटका चांगला खेळलेला आहे। क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहे, चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही। सुरुवात चांगली केलेली आहे फलंदाज सुरेशने। चौक चांगलं संगीत डीजे ऑपरेटर जग्गूच्या वतीने आपण सगळेजण ऐकत आहोत। ग्रेट माणसाचं गाणं लावलेलं आहे त्यांनी। यावेळेचा फटका इथे फसलाय, कारण क्षेत्ररक्षकाची निवड फलंदाजाने केली होती। हा झेल सुटला। साधा सोपा झेल करत इथं धरतीला जाम झालेला आपण सगळ्यांनी पाहिला। बघा मित्रांनो, या अगोदर जी 1 ओव्हरची पेनल्टी तुम्हाला मिळालेली आहे, पेनल्टीचा विचार न करता जर खेळाचा तुम्ही विचार केला तर ज्यावेळेस तुम्ही उशिराने येता त्यावेळेस तुम्हाला अधिकचा वेळ मिळत नाही, तुम्हाला प्लॅनिंग करता येत नाही, तुम्हाला त्या मैदानाच्या कंडिशन्स बरोबर फॅमिलियर होता येत नाही आणि गोंधळलेली अवस्था असते। तिथून या सगळ्या गोष्टी होत असताना अनेक संघांबरोबर मी पाहिलेले आहेत। त्याचमुळे मग म्हणून तुम्हाला जे शेड्यूल दिलं जातं पूर्वीसारखं आता राहिलं नाही की आयत्या वेळी कधीतरी जायचं, जो संघ असेल त्याच्याबरोबर खेळायचं, साखळी पद्धत। आता तुम्हाला तुमच्या मॅचच्या अगोदर 5 ते 10 दिवस अगोदर शेड्यूल मिळत असतं। एकच धाव दरम्यान मिळालेली आपण सगळेजण बघत आहोत। धावफलक जाऊन पोहोचलेले ते 7 वर टाकेचीवाडी प्रथम फलंदाजी करत आहे। नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजे चिंचवली संघाने। नाणेफेक जिंकून त्याने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत असताना टाकेचीवाडीला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे। स्विचचा काय इथे खेळण्याचा प्रयत्न सुरेशने केला होता, जरूर एक्सप्रेस केलं यावेळेस गोलंदाजाने स्वतःला। का करू नये, या अगोदर 2 साधे सोपे झेल त्याच्या गोलंदाजीवर क्षेत्ररक्षकाने सोडले, म्हणून अधिकचा जोर इथे लावला जात आहे गोलंदाज शरदच्या वतीने। 7च धावा बनलेले आहेत 2 झेल सुटून सुद्धा। एकही मोठा फटका आला नाही, ही सुद्धा विशेष बाब आहे। यावेळेस इथे आपण बघतो क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे। स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने क्षेत्ररक्षक उपस्थित होते। एका टप्प्यानिशी चेंडू आडोला फेकी झाली। 1 धाव दरम्यान इकडे मिळालेली आपण पाहिली। षटक संपतं पहिलं। पहिल्या षटकाच्या अंती धावफलकाकडे नजर दिले तर धावफलक जाऊन पोहोचलेले ते 8 वर। एकही फलंदाज बाद नाही। प्रथम फलंदाजी करताय टाकेचीवाडी। सामना जर आपण पाहिला तर निश्चितच 9:01 सुरू झालेला आहे। सामन्याचा पहिला डाव 9:01 सुरू झालेला आहे। तुम्हाला निर्धारित 5 षटकांसाठी 25 मिनिटं आणि त्यातील सुरुवातीची 4 षटकं 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं बंधनकारक। ते जर तुम्हाला करता आलं नाही तर एक अतिरिक्त खेळाडू 30R सर्कलच्या आतमध्ये असेल। या शिस्तीत वेळेच्या बाबतीत अत्यंत कटाक्ष बाळगला जात आहे, कोणालाही या स्पर्धेने सूट दिलेली नाही। दुसरा षटक सुरू होत आहे। गोलंदाज राजूचा वापर केला जात आहे। संघ कर्णधाराच्या वतीने नौखे गोलंदाज आहेत राजू। उंचपुरी शरीर यष्टी, ज्या पद्धतीने हालचाली पाहायला मिळतात मला असं वाटतं डावखुरी हाताचे मीडियम पेसर गोलंदाज असावेत। अंदाज चुकलेला आहे। उजव्या हाताचे गोलंदाज आहेत। उजव्या यष्टीच्या फार बाहेरचा चेंडू, लेग कटरचा वापर करायचा होता गोलंदाजाला। वाईडचा कॉल इथे मैदानाच्या आतमध्ये मैदानी पंचांच्या वतीने करण्यात आलेला आहे। एक अतिरिक्त धाव धावफलकावर दिलासादायक असेल ती जोडली गेलेली आहे। 9 धावा आहेत धावफलकावर। राजूच्या वतीने दुसरं षटक फेकलं जात आहे। दूरवरच्या टोकाकडून ते गोलंदाजी करत आहेत। फुलटॉस आडव्या बॅटने फटका सजवलेला आहे डीप मध्ये, त्यासाठी क्षेत्ररक्षक तिकडे नियुक्त केलेले आहे। स्लॉक स्वीपचे जे फटके आहेत
यावेळेस दुसरी धाव इथे धोकादायक ठरेल फलंदाज सूरजला. ही धाव त्याला पूर्ण करता आली नाही आणि धावबादच्या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत ते म्हणजेच राहुल. क्रमांक 3 साठी खेळण्याची त्यांना संधी मिळालेली आहे. क्रमांक 3चा जो स्पॉट आहे तो अत्यंत जबाबदारीचा आहे. स्विचचा फटका खेळले त्यावेळेस फटका अत्यंत चांगला आहे. दर्जेदार फटका आल्या आल्या उलट दिशेने उलटा फटका खेळलेला आहे. फलंदाजाने मिळवल्या 4 धावा चौकार. धावफलक 14 वर जाऊन पोहोचलेले एक गडी गमावलेला आहे. प्रथम फलंदाजी करत असताना टाकीची वाडी या संघाने आजच्या रजनीत तुम्हाला आदिवासी क्रिकेटचा आस्वाद घेता येईल. या स्पर्धेत आतापर्यंत चांगलं क्वालिटेटिव्ह क्रिकेट आपण सगळ्यांनी अनुभवलेलंच आहे. शेवटची रजनी या स्पर्धेची आपण सगळेजण अनुभवत आहोत. आणखी एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न मागच्या बाजूने चेंडू येतोय. इथे यावेळेस एसटी रक्षकाने टिपलाय दर्जेदार झेल आणि याचमुळे फलंदाज राहुलचाही संपला खेळ. दुसरा हदरा टाकीची वाडीला. नवीन फलंदाज दाखल होत आहेत ते म्हणजेच जयवंत. नावामध्ये तर जय निश्चितच आहे. पाहायचं आहे आता इथे खेळतील कसे फलंदाज जयवंत. आणखी एकदा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केलेला आहे. डिसेप्टिव्ह बॉलिंग आहे या गोलंदाजाची. फलंदाजाला असं वाटतं की प्रत्येक चेंडूवर मोठा फटका येऊ शकतो. त्याचमुळे आडव्या बॅटने फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करतात. क्षेत्ररक्षक सुद्धा त्याच बाजूने घेतलेले आहेत गोलंदाजाने. त्यामुळे प्लॅनिंग सुद्धा स्पष्ट आहे. परंतु इथे समोरच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक जवळजवळ पोहोचले होते चेंडू पर्यंत परंतु अंतिमतः त्यांना चेंडू अडवता आला नाही. एक टप्पा घेतला चेंडू सीमा पार फरार चौका. बॅकफुटला गेलेत. कव्हरच्या दिशेने फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या अवस्थेमध्ये चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. अगदी सीमारेषेच्या समोर चेंडू अडवलेला आहे क्षेत्ररक्षकाने. वीस धावा धावपलकावर 2 गडी गमावलेले आहेत. तिसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होत आहे. अधिकचा वेळ घेत आहेत गोलंदाजी करणारा संघ. आपण वेळेच्या बाबतीत समायोजन बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज ओमकारचा इथे वापर केला जात आहे. पायांमध्ये चेंडू ठेवला. पंचांकडे जोरदार अपील. पंचांचं बोट आबाळाकडे. फलंदाज भगवानचा केस संपला. भगवान पायचीत.
न्यू बॅटर इन नंदू, क्रमांक 5 साठी नंदू दाखल झालेले आहेत। स्टार्किंग एंडला जर्सी नंबर 22 वेअर केलेले फलंदाज नंदू। समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, इथे स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जातो। याच दरम्यान 2 धावा पूर्ण होत असलेले आपण सगळेजण बघत आहोत। तिसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे। गोलंदाजीमध्ये ओमकारला आपण सगळेजण बघत आहोत। मोठा फटका खेळायचा आहे, परंतु कन्व्हिन्सिंग फुटवर्कचा वापर केला जात नाही। खोलवर टप्प्याच्या चेंडूची निवड केलेली आहे गोलंदाजाने यावेळेस। लाईन पिक करता आली नव्हती या चेंडूची फलंदाजाला, त्याचमुळे फटका सजवता आला नव्हता। खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता, फ्रंटलेग थोडा पुढे सरसवला होता। वर्टिकल ब्लेडने फटका खेळायचा होता फलंदाजाला। आडव्या बॅटने इथे हल्ला जरूर केलेला आहे। 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये प्लेसमेंट, ग्रेट प्लेसमेंट फॉर रन्स। समोर खेळतायत गोलंदाजाच्या डोक्यावरून फटक्याची प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होता। ड्राईव्हचा फटका खेळलेला आहे फलंदाजाने, एकच धाव पूर्ण होत आहे। आणखी एक मोठा फटका, हवाई मार्गे फटका खेळण्याचा मोह इथे आवरता येत नाही फलंदाजांना। सातत्याने ड्रायव्हिंग लेंथवर खरं तर चेंडू ठेवला जात आहे गोलंदाजाच्या वतीने। षटक संपतायत, 3-3 षटकांच्या अंती धावफलक आपण पाहिलं तर ते जाऊन पोहोचलेले 26 अर्थात 26 वर 3 गडी बाद आहेत। चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये लगेच इथे सुरू करायचं आहे। या डावाचा विचार केला तर अगदी बरोबर 9:01 या डावाला सुरुवात झालेली आहे। बघा 16 मिनिटं घेतलेली आहेत गोलंदाजी करणारा संघ। हे षटक तुम्हाला 4 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं आहे, अदरवाईज शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये येईल। या नियमांकडे तुमचं लक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे। 4 मिनिटांच्या आतमध्ये हे षटक कंप्लीट होणं गरजेचं आहे। 26 धावा बनलेले आहेत, गोलंदाजी चांगली झालेली आहे। खडे खडे खेळण्याचा प्रयत्न या फलंदाजाचा मगाचपासून आपण सगळेजण बघत आहोत, परंतु चेंडू पैचा हवा तसा संपर्क करता येत नाही। जयवंतने आतापर्यंत इनिंग तर चांगली खेळलेली आहे, 7 चेंडूंमध्ये 11 धावा बनवलेल्या आहेत, परंतु फलंदाजीमध्ये तितका दमखम खरं तर पाहायला मिळत नाही। तंत्राचा अभाव जाणवतो, टेक्निकचा। बघा पुन्हा एकदा फ्रंटफुटला खेळायचा बॉलला बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न केला। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फलंदाजासाठी ही असते की त्याने चेंडूची लेंथ ओळखली पाहिजे। ती लेन जर त्याला व्यवस्थित जज करता आली की मग तो ठरवत असतो की चेंडू फ्रंटफुटला खेळायचा की बॅकफुटला खेळायचा आहे। तेच ठरवता आलं नव्हतं त्या फलंदाजाला, निर्धाव चेंडूची सांगता झाली। डाबी एसटी सोडून जाणारा चेंडू दरम्यान पंचांच्या वतीने वाईट कॉल करण्यात आलेला आहे। डायरेक्ट हिट, याच बरोबर काम तमाम झालेले फलंदाजाचं। यावेळेस मला असं वाटतं फलंदाज नंदू परतत आहेत आणि हा चौथा आदरा मिळतो टाकीची वाडी या संघाला।
नवीन फलंदाज दाखल होत आहेत भरत. झपझप पावलाने भरत आपण या. 3 चेंडू इथे शेष आहेत या षटकातील. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न इथे निश्चितच केला गेलेला आहे. फलंदाजाच्या वतीने आणखी एक चेंडू डावे एष्टी सोडून जात असताना आपण सगळेजण बघत आहोत. यावेळेचा फटका खूप चांगला आहे. उंच उंच निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड ओव्हर दी फेन्स, सिक्सर. ऑन ड्राईव्ह खरं तर खेळला गेलेले फलंदाजाच्या वतीने. दोन धावा पूर्ण होत असलेले आपण सगळेजण बघत आहोत. हा फटका चांगला आहे. चपराक लावलेली आहे फलंदाजाने, परंतु क्षेत्ररक्षकाची निवड झाली. प्लेसमेंट तितकी चांगली देता आली नव्हती. तुम्ही कोणता फटका खेळता क्रिकेटमध्ये, त्याचबरोबर तो प्लेस कुठे करता याला फार मोठं महत्व आहे. प्लेसमेंट चांगली असली की आपसुकच अधिक धावा येतात. षटक संपताय. 4 षटकांच्या अंती धावफलक जाऊन पोहोचले ते 37 वर 4 गडी बाद. चला 5वं षटक लगेच सुरू करा. 9 वाजून 21 मिनिटं दरम्यान झालेली आपण पाहिलेली आहे. बरोबर 20 मिनिटांचा अवधी घेतलेला आहे आपण 4 षटक हाताळण्यासाठी. नवीन गोलंदाज राम गोलंदाजीच्या मार्गावर तयार होत आहेत. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. आपण बघतो धावफलकावर धावा आहे त्या म्हणजे 37. 4 गडी गमावलेले आहेत. प्रथम फलंदाजी होत आहे टाकीचीवाडी संघाची. नाणेफेक जिंकली होती बीसीसी चिंचवलीने. हाकूट टप्प्याचा चेंडू जयवंतसाठी होता. शॉट ऑफ गुडलेनचा ऑन साइडला पर्पजफुली डेलिबरेटली खेळण्याचा प्रयत्न त्याने निश्चितच केला होता. चेंडू फाईचं इथेही कनेक्शन त्याला देता आलं नाही. जयवंत 13 चेंडूचा सामना करत असताना 20 वर मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. अलीकडचं क्रिकेट जर आपण म्हटलं की जे खूप वेगाने पुढे जात आहे, अशातच या फलंदाजाला हवी तशी फलंदाजी आतापर्यंत करता आलेली नाही. अडतीस धावा आहेत. 4 गडी गमावलेले. 4 चेंडूंचा खेळ अजून शेष आहे. स्टार्किंगला फलंदाज भरत आहेत. आणखी एक निर्धाव चेंडू. गोलंदाजीत तर धार आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे बीसीसी चिंचवलीच्या. जवळजवळ 1.5 तास ते 2 तास उशिराने रिपोर्टिंग त्यांचं झालं. त्याचमुळे 1 षटक कमी त्यांना फलंदाजीसाठी मिळणार आहे. आणि याची दुसरी बाजू अशी की म्हणूनच तुमची गोलंदाजी चांगली होणं अपेक्षित होतं. त्या पद्धतीने गोलंदाजी झाली. हा फटका चांगला आहे. पायचे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचले. चेंडू अडवला. एक तर पूर्ण दुसरीसाठी निघतील आणि 2 धावा इथे पूर्ण होत असलेल्या आपण बघत आहोत. आपल्या संघासाठी 2 धावा निश्चितच या क्षेत्ररक्षकाने वाचवलेल्या आहेत. या 2 धावा ऍड केल्यानंतर एकूण धावफलकाकडे नजर देऊयात. धावा बनलेल्या आहेत 40. 4 आकड्याचं प्राबल्य आपण बघतो. 40 धावा बनतायत. 4 गडी बाद आहेत. 4.4 षटकांचा खेळ संपलाय. समोर खेळलेत. याबेचा फटका भरतचा इथे पॉवरफुल आहे.
लॉंगॉनच्या डोक्यावरून खेळला गेलेला हा आक्रमक फटका, गगनभेदी षटकार. अत्यंत महत्वाचा षटकार या धावपलकोर जोडला गेलेला आहे. रनचेसमध्ये या षटकाराचा परिणाम कदाचित आपल्याला जाणवेल दुसऱ्या डावामध्ये ज्यावेळेस बीसीसी चिंचवली फलंदाजी करतील. आणखी एकदा समोर खेळलेत परंतु चेंडू आता उंचच उंच निघून गेलेला आहे. स्वतः गोलंदाजाने एक दर्जेदार झेल टिपला, त्याचवेळी ते डाव संपतो. पहिला टाकीची वाडीचा, त्याने 5 गडी गमावले. धावपलकोर 5 षटकाच्या अंती बनवलेले धावा 46. 47 धावा निर्धारित 4 षटकांमध्ये बनवायचे बीसीसी चिंचवलीला. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी आम्ही दोन्ही संघांना आमंत्रित करत आहोत. जोगरेवाडी आणि ठोंबरेवाडी दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी लगेचच प्रस्तुत होतील. जो संघनायक उपस्थित नसेल त्याला लगेचच आयोजकांच्या वतीने पेनल्टी दिली जाईल. मला असं वाटतं समालोचन कक्षाच्या समोर जोगरेवाडीचे काही प्रतिष्ठित नागरिक आहेत, सुनील सावळा आणि त्यांची सगळी मंडळी. विनंती असेल या मुख्य मंचावर. सुनीलजी आपलं सहर्ष स्वागत आहे. या मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न होऊन आपण या सोहळ्याचा त्याचबरोबर क्रिकेटचा आनंद घेऊ शकता. आपले सगळ्या सहकार्यांना घेऊन आपण व्यासपीठावर या. या दोन्ही संघनायक आपणास विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी प्रस्तुत व्हा. थँक्स अ लॉट. संजय जी शेळके आपणास विनंती, आपले शुभ हस्ते नाणेफेक कव्हर करा या समोर. यानंतरच्या होणाऱ्या सामन्याची टॉस आपण संपन्न करत आहोत. जुगरेवाडी त्याचबरोबर ठोंबरेवाडी दोन्ही संघाचे संघनायक, जो संघनायक उपस्थित नसेल त्याला आयोजकांच्या वतीने इन्स्टंट पेनल्टी. आपण दुसऱ्या डावाच्या 2 षटकानंतर अथवा 3 षटकानंतर नाणेफेक संपन्न करणार आहोत. या दुसऱ्या डावाकडे आपण जात आहोत. समालोचन कक्षामध्ये बदल होते. या ऐकूया आपल्याच गावातील गोड आवाज, दीपक बिराडे सरांचा आवाज. तीस चेंडू आणि 47 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये यानंतर आपण बघत आहोत. खरं तर आपण बघूयात की 4 षटक आहेत तिथे फलंदाजीसाठी बीसीसी चिंचवलीला. 47चं टार्गेट आहे, 4 षटकांमध्ये कंप्लीट करायचंय. टाकीची वाडी संघाच्या वतीने 4 षटक डिलिव्हर करण्यात येणार आहेत. फलंदाजीसाठी आपण बघितलं तर फलंदाज अनंत आणि राम दाखल होत आहेत. जर्सी नंबर 18 ऑन हिज बॉलिंग मार्क. भरतचा पहिला चेंडू यावेळेस इथे चांगला फटका खेळला होता, पायांमध्ये चेंडू ठेवला होता. क्षेत्ररक्षक जयवंत थोडी चुकी करतायत, त्याचमुळे 2 धावा दरम्यान इथे होत असलेले आपण सगळेजण बघत आहोत. फलंदाजी पहिली टाकीची वाडी संघाची झाली होती. शेवटच्या षटकामध्ये जो षटकार खेळला होता भरतने तो अत्यंत महत्वाचा होता.
त्याचमुळे धावफलक 46 वर जाऊन पोहोचलं. पायांमध्ये चेंडू ठेवलाय. जिथे चेंडू होता तिथून त्याला मनगटाच्या सहाय्याने लॉफ्ट करत असताना पाठवलेला आहे. डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे टोलेजंग षटकार. उजवेष्टीच्या फार बाहेरचा चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न फलंदाजांनी यावेळेस केला होता. काय फटका खेळला होता या अगोदरचा ऑनस्क्रीन रिप्ले आपण बघूया. फक्त आणि फक्त मनगटाचा वापर केला, लॉफ्ट केलं पायांमधून आणि अंतर मिळवलं षटकाराचं. चांगला फटका अनंताने प्रोड्यूस केला होता. स्ट्रायकिंगला तोच फलंदाज आहे. आणखी एकदा पर्पजफुली खेचून मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. ऑन साइडलाच खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाज करतायत. ज्या पद्धतीने चेंडू ठेवला जात आहे उजवेष्टीच्या बाहेर चेंडूच्या मेरिटवर जर खेळता आलं तर ऑफ साइडला फटकेबाजी करू शकतात फलंदाज. हरिभक्त पारायण भगीरथजी भांडे यांचं आगमन झालेलं आहे. उभयतांचं आगमन झालेलं आहे. भगीरथजी तुमचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. यावेळेस मागे फटका खेळलाय. तिकडे चेंडू गेला की तो गेलाच समजा. 2 टप्पे घेतले. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे ब्लॅक स्क्रीनवर आदळला चौकार. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने पहिल्या षटकासाठी बरोबर 5 मिनिटं वापरलेली आहेत. 9:26 मिनिटांनी या डावाची सुरुवात झालेली आपण सगळेजण बघत आहोत. बघा वेळ महत्वाची आहे. वेळ वाचवणं सुद्धा गरजेचं आहे. सुरुवातीची 3 षटकं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 15 मिनिटांचा अवधी आहे. या गोष्टीकडे लक्ष द्या. गोलंदाजी करणारा संघ साहिल 11 शिळंदवाडी संघ इथे उपस्थित होत आहेत. आपलं सहर्ष स्वागत. वेळेच्या अगोदर जे जे येतील खरं तर त्यांच्यासाठी स्तुती सुमन शब्दरूपी आमच्याकडे आहेत. आणि वेळेच्या बाबतीत जे हलगर्जीपणा करतील त्यांचं नाक दाबून लगेचच तोंड उघडण्याची क्षमता सुद्धा मॅनेजमेंट कमिटीकडे आहे. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळणाऱ्या संघाला आता फक्त 4च षटकं मिळत आहेत. प्रतिस्पर्धी संघ 5 षटकांसाठी फलंदाजी करताना आपण पाहिला होता. भगवानचं प्रथम षटक परंतु सांघिकरित्या दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. 18 चेंडू आणि 34 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आहे. 3 षटकांमध्ये 34 बनवायचे आहेत. चांगला चेंडू होता. पंचांकडे दाद मागितलेली आहे. पंच मात्र तिथे स्थिर आहे. त्याचमुळे आता मुख्य पंचांनी यावेळेस हा चेंडू वाईड घोषित केलेला आहे. तिसऱ्या पंचांची मागणी लगेचच केली जात आहे. पाहायच्या त्या तिसऱ्या पंचांच्या वतीने निर्णय दिला जाईल. गोलंदाजाचं असं मत आहे की चेंडू फलंदाजाच्या पायाला ब्रश होऊन गेलेला आहे. परंतु ते आता समजेलच आपल्याला. टेक्नॉलॉजिकल सपोर्ट इथे आपण निश्चितच घेत आहोत याच कारणासाठी.
इट्स ए फेअर डिलिव्हरी. पायाला ब्रश होत असताना चेंडू मागे निघून गेलेला आहे. धावपलकाकडे नजर दिली तर धावा आपण पाहिल्या तर ते आहेत 13च. एकही फलंदाज गमावलेला नाही. समोरच्या दिशेने फटका चांगला ऑन द राईट खेळतायत. बॉडीचा शेप अत्यंत चांगला ठेवला होता फलंदाजाने. व्हर्टिकल ब्लेडने खेळला गेलेला ऑन साइडला हा फटका विषयमध्ये एक्झिक्यूट केला होता. 2 धावा दरम्यान मिळत असलेल्या आपण बघतो. अनंतावर फार मोठी भिस्त आहे, फार मोठी मदार आहे या रनचेसची. मैदानातून जो गोवंश आलेला आहे, ज्या गायी आलेले त्यांना जाऊ द्या बाहेर, त्यांना जाण्यासाठी वेळ द्या. दिवसभर आपण इथे ज्यावेळेस नसतो त्यावेळेस हीच गुरंढोरं इथे असतात आणि हे त्यांच्याच मालकीचं ग्राउंड आहे. डोंगरनावे ग्रामपंचायतीचं गुरचरण ज्याला आपण म्हणतो, किंवा अलीकडे गायरान या पद्धतीचा शब्द सुद्धा प्रचलित झालेला आहे. शेती आणि त्याचबरोबर पशुपालन या 2 गोष्टींची सांगड गेली अनेक वर्षापासून भारत देशाने राखलेली आहे. आणि म्हणूनच गांधीजी म्हणायचे की खेड्यांकडे चला, खेड्यात या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतील. प्रेक्षक हो, त्या गायींना बाहेर जाऊ द्या. क्षेत्ररक्षक आपणही त्यांना बाहेर जाण्यासाठी थोडी फोर्स करा. यस, धन्यवाद. सामना सुरू होत आहे. व्हॉट अ ग्रेट बॉल. चांगला चेंडू टाकलेला आहे. फलंदाजाला खोलून ठेवलं होतं. फलंदाजाकडे कोणतेही ठोस प्रत्युत्तर नाही. क्षेत्ररक्षक अजून चाचपडतायत. जवळजवळ 4था प्रयत्न क्षेत्ररक्षकाला करावा लागला. खरं तर सगळ्या गोष्टी तिथेच होत्या, म्हणजे चेंडू त्याच्या समोरच होता. गांधीजींचाच विषय निघाला तर मलाच वाटतं शालेय वयातील तो धडा प्रत्येकाला आठवतो. गांधीजी की ऐनक कहा थी. म्हणजे गांधीजीचा चष्मा तर त्यांच्या डोक्यावरच होता मागच्या बाजूने, तरी ते शोधत फिरले होते. काखेत कळसा गावाला वळसा. यावेळेस समोरच्या दिशेने फटका खेळलेला आहे अनंताने. नॉनस्ट्राकिंग एंडला खरं तर अनंत होते. मला असं वाटतं नव्हतं. मी अगोदर म्हटले की या रनचेस मध्ये सगळ्यात महत्वाचा खेळाडू जर कोण असेल तर ते आहेत अनंता. उंचपुरे खेळाडू आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या पद्धतीने बॉडीचा शेप होल्ड करून फटकेबाजी करतात ते फार महत्वाचं आहे. म्हणजे ते पाहण्याजोगं आहे. आणि कोणत्याही फलंदाजाला बॉडीचा शेप होल्ड करता येणं अत्यंत गरजेचं आहे. खूप उशिराने म्हणजे लेट त्याला खेळता आलं पाहिजे. तंत्र सुद्धा चांगलं आहे. व्हर्टिकल ब्लेडने समोरच्या दिशेने फटकेबाजी करतात फलंदाज अनंता. पूल करतायत. क्षेत्ररक्षक इथे समोर उभे आहेत. त्यांच्या समोरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गुल षटकार. आपण सामना सुरू करूयात. मला असं वाटतं मॅच बॉल येत आहे. चांगला फटका खेळला होता. पुलचा फटका खेळला होता. फलंदाजाने जिकडे उभे होते तिथूनच खेळला होता. आडव्या बॅटने एक्झिक्यूट केलेला हा शॉर्ट आर्म पूल, त्यामध्ये षटकार मिळाला होता. या फलंदाजाकडे क्षमता आहे वेगाने धावा बनवण्याची. हा फटका सुद्धा चांगला आहे. कव्हर्स आणि त्याचबरोबर पॉइंटच्या मधून प्लेसमेंट केलेली आहे. कोणत्याही क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवता आला नाही. त्याचमुळे चेंडूने अंतिम साध्य साधलं. चेंडू सीमा पार. ग्लोरियस फॉर रन. चौकार. बरोबर 2 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित 2 षटकांमध्ये 16 धावांची गरज आहे. 12 चेंडू 16 धावा. सामना जवळ आणलेला आहे फलंदाजीने, ते म्हणजेच अनंताच्या.
11 चेंडूंमध्ये 27 धावांवर ते खेळत आहेत. एकूण धावांचा जर विचार केला तर त्याच्याच बॅटमधून आतापर्यंत मला असं वाटतं 3 षटकार आणि 1 चौकार आलेला आहे. एकूण 31 धावा झालेल्या आहेत. आणि त्यातून 27 धावा अनंताने बनवलेल्या आहेत. 31 मधून 4 धावा रामच्या बॅटमधून आलेल्या आपण पाहिल्या. एकही एक्स्ट्रा आतापर्यंत गोलंदाजी करणाऱ्या संघाने खर्च केलेले नाही धाव. शिस्त चांगली दाखवलेली आहे गोलंदाजीत, परंतु मार सुद्धा त्यांच्यावर पडलेला आहे. तिसरं षटक सुरू केलं जात आहे. 2 षटकांसाठी बरोबर 10 मिनिटं वापरलेली आहेत. लगेच तिसरं षटक सुरू व्हावं. जर्सी नंबर 63 अजय गोलंदाजीच्या मार्गावर दाखल होत आहेत. जुगरेवाडी संघाचे खूप समर्थक इथे आलेले आहेत. विनंती असेल आपणा सर्वांना, आपण मुख्य मंचावर या, आपलं स्वागत आहे. समोर खेळतायत यावेळेस इथे फटका फसलाय. झेल तर सुटलाय, झेल धरतीला दान झाला आणि याच दरम्यान आपण पाहिली तर 2 धावा पूर्ण झाल्या. ठोंबरवाडी संघ आपणास विनंती आहे, आपल्याला नाणेफेकीसाठी लगेच जायचं आहे. ठोंबरेवाडी मागच्या बाजूने फटका खेळलाय. हा फटका चांगला आहे फलंदाज रामचा. रामनेही आता वाहत्या गंगेत इथे न्हावून निघण्याचं ठरवलेलं आहे. रामच्या बॅटमधून आलेला हा चौकार. सदोतीस धावा बनलेले, 10 धावांची इथून पुढे गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फलंदाजी करणारा संघ चांगल्या सिच्युएशन मध्ये, चांगल्या कंडिशन मध्ये, चांगल्या पोझिशन मध्ये विजयाकडे त्यांची घौडदौड सुरू आहे. दोन्ही आघाडीचे फलंदाज खेळपट्टीवर अजून उपस्थित आहेत. आय साइड त्यांची सेटल झालेली आहे. शॉट सिलेक्शन कमालीचं चांगलं राहिलेलं आहे फलंदाजांचं. मेरिटवर खेळण्याचा प्रयत्न केलाय बघा. आणखी एक चांगला फटका. बॉटम हँडचा प्रचंड वापर करत असताना ताकद वापरली, त्यानंतर बॉलच्या मेरिटवर खेळले. जिकडे चेंडू होता तिकडून तिथेच मेरिटवर खेळत असताना ऑफ साइडला इथे खेळला गेलेला आहे लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह सिक्सर. का म्हणे तेथे पाहिजे जातीचे, हिरा गबाळाचे काम नाही. आणि याचबरोबर हीच ती आक्रमकता की ज्या या फलंदाजाने, जातीवंत फलंदाज आहेत, आक्रमक फलंदाज आहेत, आणि त्याने आणखी एकदा चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडलेला आहे. जिंकलेला आहे बीसीसी चिंचवलीने. जिंकणाऱ्या संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. सामन्यातील सामनावीर खेळाडू आपल्याला निवडायचे. या अगोदरचा रिप्ले आपण बघितला. षटकाची पेनल्टी स्वीकारून सुद्धा सामना फार लवकर संपवला. या सामन्यातील सामनावीर खेळाडू फलंदाजी करताना 5 चेंडूंमध्ये 22 धावा बनवल्या. गोलंदाजी करत असताना 1 गडी बाद केला, 9 धावा खर्च केल्या. राम आहेत यावेळेस या सामन्यातील विजयाचे